नमस्कार, मी डॉक्टर किशोर बागडे, मेडिकल ॲडमिशन गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण नीट एक्झाम संदर्भात माहिती घेतलेली आहे। म्हणजे एक्झामला जाताना काय काय करायचे, त्याचा ड्रेस कोड कसा आहे, ॲडमिट कार्ड विषयीबद्दल आपण सर्व माहिती घेतलेली आहे। आज सकाळी NTAने सेंट्रल सिटी स्लिप इंटिमेशन नोटीस काढलेली आहे, हे आपण सर्वांना माहितीच असेल। तर ह्याद्वारे सेंट्रल सिटी स्लिप तुम्हाला डाउनलोड करायची आहे। कशी डाउनलोड करायची आहे हे तुम्हाला माहिती आहे। वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे, सिक्युरिटी पिन टाकायचा आहे। हे टाकले की तुमची सेंट्रल सिटी स्लिप डाउनलोड होती। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल सिटी स्लिप ही किती महत्त्वाची आहे ह्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। ह्याच्यानंतर आपल्याला ॲडमिट कार्ड येणार आहे। आपण साधारणपणे असं म्हणू शकतो की सेंट्रल सिटी स्लिप ही ॲडमिट कार्डची रंगीत तालीम आहे, असं पण आपण म्हणू शकतो। कारण संपूर्ण डाटा त्याच्यामध्ये सेंट्रल सिटी स्लिपमध्ये असतो। ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना 2 सिटी दिल्या होत्या, त्या 2 सिटीपैकी कुठल्या सिटीमधलं तुम्हाला सेंटर येणार आहे हे याद्वारे समजतं। म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक त्या सेंटरमध्ये जायचे, म्हणजे त्या सिटीमध्ये जाण्याचं नियोजन करू शकतात। त्याचबरोबर या स्लिपमध्ये इतर पण डाटा दिलेला आहे। त्याच्यामध्ये फोटो आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, तुमचं नाव, तुमच्या कॅन्डिडेट नेम, फादर्स नेम आणि मदर्स नेम, त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ, त्याचबरोबर तुम्ही कॅटेगरी कुठली जी सिलेक्ट केलेली आहे ती कॅटेगरी, परत जेंडर, मेल फिमेल हे जेंडर, त्याचप्रमाणे PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, जे काही पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे त्यांनी दिलेलं आहे येस ऑर नो ते। त्याचबरोबर त्यांनी एक सप्लिमेंटरी दिलेलं असतं, म्हणजे एक्झामिनेशन देताना त्यांना एक सपोर्टर म्हणून दिलेला असतो, त्याची पण माहिती दिलेली असते। तसंच तुमचं मीडियम, तुम्ही कुठल्या मीडियममधून परीक्षा देणार आहे हा सर्व डाटा दिलेला आहे। ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेंट्रल सिटी स्लिप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर प्रिंटआउट काढून घ्यायची, खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। ह्याच्यामध्ये तुमचा फोटो बरोबर आहे का नाही किंवा ब्लर आलेला आहे नाही, त्याच्यामध्ये सगळ्यात खाली NTAने डिस्क्रिमिनेशन दिले, म्हणजे नोटिफिकेशन दिलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांचं फोटो अपलोड करताना ब्लर आलेला आहे किंवा योग्य दिसत नाही किंवा NTAने दिलेल्या नॉर्मनुसार तो फोटो नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना खाली त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे की तुम्ही तुमचा फोटो परत अपलोड करा। हे खूप महत्त्वाचं आहे। सर्वांनी सेंट्रल सिटी स्लिप डाऊन केल्यानंतर आपल्या सेंट्रल सिटी स्लिपमध्ये काही चुका आहेत का बघायचे आणि काही नोटिफिकेशन आलेलं आहे का नाही बघायचे। त्या नोटिफिकेशननुसार तुम्हाला परत फोटो अपलोड करायचा आहे। तो जर फोटो अपलोड केला नाही तर तुमचं ॲडमिट कार्ड होल्ड होऊ शकतं आणि तुम्हाला एक्झामपासून वंचित राहू शकतो। आणि 2 वर्षाचा जे 2 किंवा जे रिपीट करतात ते 3 वर्ष ज्यांनी कष्ट केलेले आहे त्या कष्टापासून तुम्ही म्हणजे एक्झामपासूनच तुम्ही वंचित राहून तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं। आणि ज्यांना नोटिफिकेशन आलेलं आहे फोटो बदला म्हणून किंवा फोटो नवीन अपलोड करा म्हणून, त्यांच्यासाठी फोटो अपलोडिंगसाठी विंडो ओपन होणार आहे। ती कधी विंडो ओपन होणार आहे त्याचं पण NTAने वेळापत्रक दिलेलं आहे। ते 25 एप्रिलला सकाळी 7 वाजल्यापासून ओपन होणार आहे ते 26 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजे 11:59 म्हणजे 12 वाजेपर्यंत। म्हणजे उद्या आणि परवा 2 दिवस फोटो अपलोड करण्यासाठी NTAने वेळ दिलेला आहे। ह्यामध्ये तुम्ही इतर कोणतीही गोष्ट चेंज करू शकत नाही। तुमचं नाव, तुमचा डेट ऑफ बर्थ, जेंडर काही चेंज करू शकत नाही, जे आपण मागच्या करेक्शन विंडोमध्ये करेक्ट करत होतो। तर आता फक्त फोटोग्राफ चेंज करण्यासाठी NTAने मान्यता दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचा फोटो व्यवस्थित नाहीये त्यांच्यासाठी। पण ह्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर, नेम, कॅन्डिडेट नेम, फादर्स नेम, मदर्स नेम किंवा तुमचा डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, जेंडर ह्याच्यामध्ये जर काही चुका असतील तर तुम्ही NTAला कळवायच्यात, ईमेलद्वारे कळवायच्यात आणि फोनद्वारे कळवायच्यात। आणि म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या काही चुका झालेल्या असतील त्या NTA दुरुस्त करून तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये येऊ शकतात। म्हणजे तुम्हाला NTAने अजून एक संधी दिलेली आहे करेक्शन करण्याची। तर हे खूप महत्त्वाचं आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी सेंट्रल सिटी स्लिप डाउनलोड करा। तुम्हाला तर NTAचा वेबसाईट माहितीच आहे, exams.nta.ac.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुमची सेंट्रल सिटी स्लिप डाउनलोड करा आणि त्याच्याबद्दलची माहिती
पूर्णपणे व्यवस्थित वाचा. तुमचे नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का नाही, तुमचा डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का नाही, तुमची कॅटेगरी बरोबर आहे. आणि जर समजा त्याच्यामध्ये काही चूक वाटत असेल तर तुम्ही NTA ईमेल करा, जो ईमेल तुम्ही रजिस्टर केलेला आहे त्यानुसार. आणि फोटोमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर उद्या आणि परवा फोटो अपलोड करा. ही खूप महत्त्वाची माहिती ह्या व्हिडिओद्वारे मेडिकल ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलद्वारे दिलेली आहे. ही माहिती सर्वात चांगलीच आहे, तुम्हाला आवडलीच असेल. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही नवीन असतील त्यांनी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण ह्या चॅनलद्वारे तुम्हाला मेडिकल ॲडमिशनची संपूर्ण प्रोसेस शेवटपर्यंत माहिती असते, की जी प्रोसेस 4 ते 5 महिने चालते. एवढं बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.